स्कॉर्पिओ बदलली आहे, पण किती? नवीन स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरामिक सनरूफ, अपडेटेड केबिन, इंजिन आणि 4x4 मात्र तेच. तर हा फेसलिफ्ट खरंच एक अपग्रेड आहे की फक्त फीचर अपग्रेड? चला तर मग आज आपल्या डिटेल रिव्ह्यूला सुरुवात करूयात. फ्रंट लुकच्या बाबतीत बोलायचं झालं तर फ्रंट लुकमध्ये मेजर असे काही चेंजेस नाही आहेत. आपण पाहू शकता की क्रोम ग्रिल आहे ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे. जो हेडलॅम्प डिझाईन आहे ते देखील सेम आहे. तसेच DRL आणि फॉग लॅम्प आहेत त्या देखील तशाच आपल्याला पाहायला मिळतात. फ्रंटच्या लुकमध्ये फारसे मेजर काही चेंजेस दिसत नाही आहेत. टायर प्रोफाईल बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला 18 इंच टायर्स पाहायला मिळतात. 18 इंच डायमंड कट अलॉय व्हील विथ 5 स्पोक न्यू डिझाईन हे आपल्याला इथं पाहायला मिळते. तर जे ओल्डर अलॉय डिझाईन होते ते तुम्हाला लोअर व्हेरियंट्समध्ये पाहायला मिळू शकतात. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा अलॉय व्हीलचा डिझाईन जो आहे तो कसा वाटतो. स्कॉर्पिओ फेसलिफ्टमध्ये एक मेजर चेंज म्हणायचं तर 360 सोबतच आपल्याला 540 डिग्री कॅमेरा पाहण्यात मिळतो. 360साठीची जी कॅमेरा प्लेसमेंट आहे ती मिररसोबतची आपण पाहू शकता की जी आपण पहिली पाहिली होती तशीच इथे पाहायला मिळते. स्कॉर्पिओ फेसलिफ्टमध्ये आपल्याला 2 नवीन कलर्स पाहायला मिळतात. तर आज आपल्यासोबत जो आहे तो ओशन ब्ल्यू आणि दुसरा जो मिळतो तो गॅलेक्सी ग्रे. स्कॉर्पिओ फेसलिफ्टमध्ये मेजर चेंज जो बोलायचा तो 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे हॉरिझॉन्टल AC वेंट्स चेंज झाले ते आपल्याला पाहायला मिळते. थार इन्स्पायर्ड जो आपल्याला सेंटर कन्सोल आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. तर नवीन स्कॉर्पिओ फेसलिफ्ट मध्ये जो मेजर चेंज आहे तो इथे आपल्याला ड्रायव्हिंग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये पाहायला मिळतो आहे. 10.2 इंचचा आपल्याला इथे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इथे पाहायला मिळतो. इथे आपल्याला ऑटो टेमिंग IRVM हा इथे पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे जे ADASचं प्लेसमेंट आहे ते इथे पाहायला मिळते. तर ADASमुळे मला असं जाणवते की इथला थोडासा जो व्हिजन आहे तो आपल्याला कॉम्प्रोमाइज करावा लागतो आहे. म्युझिक सिस्टम 12 स्पीकर सोनी 3D इमर्सिव्ह ऑडिओ जो 2024मध्ये ZTLमध्ये देण्यात आलेला होता तोच कंटिन्यू करण्यात आलेला आहे. तर आपण पाहू शकता इथे आपल्याला 65 वॅट USB त्याचप्रमाणे वायरलेस चार्जिंग पॅड इथे पाहायला मिळते. तर आपण पाहू शकता सेंट्रल कन्सोलमध्ये आपल्याला 12 वोल्ट सॉकेट इथे पाहायला मिळत नाही आहे. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम हा होऊ शकतो की ज्यावेळेस आपल्याला टायरमध्ये हवा भरायची तर त्यावेळी आपल्याला 12 वोल्ट सॉकेटची गरज पडू शकते. तर आपण पाहिलं होतं की मागच्या बूट स्पेस जो आहे तिथे आपल्याला 12 वोल्ट सॉकेट भेटतो. बट तो आपल्याला इन केस ऑफ इमर्जन्सी पुढच्या टायरमध्ये जर हवा भरायची असेल तर तो आपल्याला सफिशियंट होणार नाही. सेंटर कन्सोल जर बोलायचं झालं तर आपल्याला गिअर लिव्हर इथे पाहायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक इथे पाहायला मिळतो आहे. तसेच ऑटो होल्ड देखील इथे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जो 4x4चं लिव्हर आहे ती देखील इथे स्पेस आपल्याला वापरता येऊ शकते. जो पहिला ड्युअल टोन कलर होता मोका ब्राऊन विथ ब्लॅक तोच फेसलिफ्टमध्ये मेंटेन करण्यात आलेला आहे. जो एक प्रीमियम लुक आपल्याला इथे स्कॉर्पिओ सोबत पाहायला मिळतो. तर स्कॉर्पिओ फेसलिफ्टमध्ये जो मेजर चेंज इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे ते पॅनोरा मॅक्स फुल सनरूफ इथे पाहायला मिळते. तर व्हेंटिलेटेड सीट्स हे देखील आधीपासूनच आपल्याला टॉप व्हेरियंट्समध्ये पाहायला मिळत होते तेच आपल्याला कॅरी ऑन करण्यात आलेले आहेत. रिअर सीट्समध्ये आपल्याला कुठलाही बदल जाणवत नाही आहे. रिअर AC वेंट्स इथे पाहायला मिळतात. रिअर ACचे कंट्रोल्स इथे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे 65 वॅट USB पोर्ट आपल्याला बॅक सीटसाठी इथे पाहायला मिळतो आहे. साईड प्रोफाईलच्या बाबतीत बोलायचं झालं तर असा आपल्याला लुक पाहायला मिळतो जो की प्रॉपर तोच मेंटेन करण्यात आलेला आहे. साईड प्रोफाईलमध्ये कुठलेही चेंजेस पाहायला मिळत नाही एक्सेप्ट टिंटेड सनग्लासेस. टिंटेड ग्लासेस इथे पाहायला मिळतात UV+ इन्फ्रारेड प्रोटेक्टेड. तर हा आपल्याला एक चांगला कूलिंग एक्सपिरियन्स देऊ शकतो. रिअर लुक बाबतीत बोलायचं झालं तर सेम तसाच काही तो एक आपल्याला रिअर लुक पाहायला मिळतो. मेजर कुठलेही रिअर लुकमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळत नाही आहे. टेल लॅम्प तशाच पाहायला मिळतात. तो बूट स्पेसमध्ये आपल्याला 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट इथे पाहायला मिळतं. तर स्कॉर्पिओ फेसलिफ्टमध्ये आपल्याला 3rd रो जी सेटिंग स्पेस आहे तर तिथे कुठलेही इंडिव्हिज्युअल डेडिकेटेड AC वेंट्स पाहायला मिळत नाही आहेत. पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर इंजिन्स आणि पॉवर ट्रेन्समध्ये कुठल्याही पद्धतीचे चेंजेस नाही आहे. 2.0 लिटर टर्बो पॉवर आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल हे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. फेसलिफ्ट असून देखील स्कॉर्पिओचा 4x4 DNA तसाच कायम ठेवण्यात आलेला आहे. तर फेसलिफ्टमध्ये कुठलाही मोठा बॉडी रिडिझाईन नाही आहे. सो डायमेन्शन्समध्ये कुठलेही चेंज नाही आहेत. स्कॉर्पिओ फेसलिफ्ट हा मेकॅनिकल फेसलिफ्ट नाही तर टेक्नॉलॉजी आणि फीचर अपग्रेड आहे. तर यामध्ये आपल्याला पॅनोरामिक सनरूफ, 12 इंच टच स्क्रीन, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.2 डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,
इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड असे टेक्निकल फीचर्स पाहायला मिळतात. एक्सटिरियरमध्ये खूप सबटल चेंजेस आहेत. नवीन अलॉय, ग्रिल आणि बंपर ट्विक्स. इंजिन आणि गिअरबॉक्समध्ये मेजर काही चेंजेस नाही आहे. 4x4 DNA देखील सेम तसाच ठेवण्यात आलेला आहे. स्कॉर्पिओ फेसलिफ्ट हे शोरूम्समध्ये देखील अवेलेबल झालं आहे. प्राईसच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्राईस 13.89 लॅक्सपासून चालू होतात. 14 लाखात म्हणू शकता एक दणका गाडी आपल्याला पाहायला भेटते. तर आज आपण पाहिला स्कॉर्पिओ फेसलिफ्टचा डिटेल रिव्ह्यू, काय चेंजेस होते ओल्ड स्कॉर्पिओ मध्ये आणि न्यू फेसलिफ्टमध्ये. तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ड्राईव्ह शॉट 360 या चॅनलला फॉलो करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.